थेट जाऊया, रवींद्र धंगेकर बोलतायत. ही जी टेंडर प्रक्रिया आहे, ही टेंडर प्रक्रियेमध्ये मग ती कंपनी कोण आली, ती मिरिट नावाची कंपनी ही गोखलेंचीच होती. मग गोखलेंनी जे सगळं मॅनेज केलं का ह्याचाही तपास केला आणि त्या टेंडर प्रक्रियेमध्ये मूल्यांकन एक मंडलिक नावाच्या कंपनीने केलं आणि त्याचं मूल्यांकन 223 कोटी रुपयाचं. आणि मग 223 कोटी रुपयाचं तर गोखलेंनी 230 कोटी रुपये भरले. पण ज्या दोन दुसऱ्या कंपन्या होत्या, बडेकर आणि ट्रान्सनेकर, या दोन कंपन्यांनी एकाने 200 कोटी रुपये भरले, एकाने 185 कोटी रुपये भरले. आता जर एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यांचे सगळे त्यांचे सीए बीए सगळे, तर त्यांना जर हेच कळलं नाही 230 कोटी रुपयाच्या पुढे आपण पैसे भरा, 23 कोटीचे आपण भरायला पाहिजे, तर ह्यांनी खाली का भरले? म्हणजे ह्या कंपन्या, गोखले कंपनी, बडेकर कंपनी, या सगळ्या कंपनीने एकत्र केलेला झोळ आहे. आता त्याच्यामध्ये हा हे सगळं प्रकरण मग धर्मदाय आयुक्तांकडे गेलं. धर्मदाय आयुक्तांच्या हे कसं लक्षात आलं की ते सगळे त्यांनी पेपर बघितले असेल, त्याच्यात जे फॉर्म भरले ते एकाच टेबलवर भरले, टाईप एकच आहे, त्याचे सगळे अक्षर सारखे आहेत. आणि मग हे त्यांच्या लक्षात कसं आलं? आणि प्रामुख्यानं त्यांच्या हे लक्षात यायला पाहिजे की त्यांनी पहिले बाद करायला पाहिजे होते, तर त्यांनी ते बाद नाही केले आणि गोखलेला त्यांनी ते देऊन टाकले. पण जर 223 कोटीच्या पुढे नसेल तर बाद झाल्यानंतर आपल्याला त्याला मुदतवाढ द्यावी लागते आणि मुदतवाढ दिल्यानंतर मग परत ती प्रक्रिया होती. पण धर्मदाय आयुक्तांच्याकडे बी याच्यामध्ये या संशयाची सुई जाती. त्यांनी सगळ्यांनी मिळून हा केलेला महाघोटाळा याच्यावर बी त्यांनी चौकशी केली पाहिजे. मग रजिस्टर ऑफिसमध्ये कशा पद्धतीने नोंदणी झाली, कशावर खरेदी खत झालं, त्या खरेदी खताला सगळे संचालक होते का ॲफिडेव्हिट दिलं, याची चौकशी केली पाहिजे. मग तो बिल्डरचा तो विषय आपण बोलतो, जे 3 बिल्डर एकत्र आले, ही सगळी घटना, त्या बिल्डरांनी पुणे शहरामध्ये आतापर्यंत जिथं जिथं कामं केली त्या कामाचं ऑडिट झालं पाहिजे. आणि जर एवढे महाघोटाळा करणारी ही सगळी मंडळी असतील तर बडेकर आणि गोखलेंनी आतापर्यंत केलेले सगळे झोळ हे जर समाजापुढे आणायचे असतील ना, त्याच्या मागं कोण आहे याचा तपास अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. कारण आज पुणे शहरामध्ये गेल्या 10 वर्षात बडेकर आणि गोखले धुमाकूळ झालाय. प्रशासन हाताशी धरलंय, चुकीची कामं करतात, त्यांच्यावर प्रेशर टाकतात. या आतापर्यंत सगळे ऑडिट झाले पाहिजे याचं. आणि याच्यामध्ये तुम्हाला कळण यांनी किती मोठा भ्रष्टाचार केलाय. हा फक्त म्हातारे मेलेलं दुःख नाही, काळ सोकवलेलं आहे. आपण ज्या अंगणात उभं राहिलो पुणे विद्येत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.